मी समजतो सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काही वेगळा वगैरे व्हिडिओ नाही आहे, डेली रुटीन्स वगैरे. तर आज मी सध्या हे शेल्फ क्लिनिंग करायला काढलेला आहे. तसा हा कालच मी केला होता. आज बाकीचं वरचं काढून घेतलं. तर हा बघा, हा असा राडा झालेला आहे. हे आणखीन वरचं दोन्ही काढायचे. हे इथलं सध्या काढून मी क्लिनिंग करून इथं ठेवले. हे काही थोडंसं सामान त्यातलं थोडंसं हे इकडे पण ठेवले. आणि किचन वाटा थोडासा मेसी वगैरे झाले, ते भांडे क्लिनिंग करून ठेवायचे आणखीन. आणि हे बघा, हा माझा मुलगा, हा पण मला काम करू लागतो. तिची थोडीशी मदत पण होते आणि एक्स्ट्रा वाढीव पण काम होतं, पण खरं लागतं मला. तर हे आता हे असं हे क्लिनिंग वगैरे करायला घेतले मी. तर स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यासोबत बेल आयकनही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर इथं बघू शकता तुम्ही, मी इथं जे काही सामान वगैरे होतं ते सगळं घेऊन खालती ठेवून दिलं. जे काही थोडंसं मी पाठीमागे पण भांडी वगैरे क्लीन केले होते तिथले, मग ते त्याच्यावरती थोडीफार जे काही धूळ होती ते माझ्या मुलांनी क्लीन केले. आणि तो इथं मी जे तिथं सामान वगैरे खाली ठेवत होते ना, तो त्याचं काही ना काही कपडा वगैरे घेऊन यायचा आणि मम्मा हे पुसू, मम्मा ते पुसू, असं करायचा. लुडबुड त्याची सतत चालू असते. आणि बाकीचं पण मी रोज पण जे काही मी काम वगैरे करते ना, तो त्याला तिथं ते यायचंच असतं. मग मी हे करू का, मम्मा मी ते करू का, असं मला तो सतत विचारत राहतो. करायला तो करू लागतो, पण ते आपल्यालाच थोडंसं एक्स्ट्रा वाढीव होतं, पण बरं वाटतं. तो आपल्या एखाद्या कामाला हातभार लावतो. त्याला असं इच्छा होती की बाबा मी तुला काम करू लागू का. आणि तो ना कॅमेऱ्यात येऊन हाय वगैरे असं करत होता. आणि तो सारखं जे काही काम करत होता ना, तो त्या कॅमेऱ्यात बघूनच काम करत होता. त्याला ते खूप छान वाटतं. मी जेव्हा रेकॉर्ड करते तेव्हा, आणि तो जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतो. आणि ह्याचं क्लिनिंग किंवा किचन क्लिनिंग मी खूप दिवस केलं नव्हतं. तसं त्याला कारण येतो, पाठीमागे मी जॉब वगैरे करायचे, त्यामुळे मग मला इतका टाईमच भेटत नव्हता की मी घरातलं काही क्लिनिंग वगैरे करेल. जे काही असेल ते थोडंफार आपलं रोजचं जे काही करायचं क्लिनिंग होतं मी तेवढंच क्लिनिंग करायचे. ते पण टाईम भेटेल तसं, वेळ मिळेल तसं करायचे. कारण कामावरती जाऊन आल्यानंतर आपल्याला पण माहिती आहे, जीव खूप दमून जातो इकडचं तिकडचं काम करायचं म्हटलं. आणि माझं तिथं काम असं होतं की दिवसभर कंटिन्यू ते उभा राहून काम असायचं, थोडं पण बसायचं नाही. आणि मी जॉब म्हणाल तर मग मी डीमार्टमध्ये जॉब करायचे, त्यामुळं ते डीमार्टचा जॉब म्हणजे खूप हेक्टिक आहे. आणि डीमार्ट म्हणजे आपल्याला जे बाहेरून बघायला खूप छान वाटतं ना, तसं आज डीमार्ट तसं नाही आहे काम करण्यासाठी. ते शॉपिंग वगैरे करायला डीमार्टमध्ये खूप छान वाटतं. आणि डीमार्ट हे असं सामान वगैरे ठेवलं जातं ना डीमार्टमध्ये, जिथे स्टार्टिंगला गेलं की आपल्याला तिथं अट्रॅक्ट होईल असं सामान ठेवलं जाते, जेणेकरून आपली शॉपिंग जिथं आपण 1000-2000ची शॉपिंग करणार तिथे जास्त एक्स्ट्रा पैशाची शॉपिंग केली जाते. आणि मग त्यामुळेच तिथे मला सतत काम करून मग ते घरी आल्यानंतर इतका त्राणच उरत नव्हता की घरी आल्यानंतर आपण काहीतरी काम करू. तरी पण जे काही रोजचं डेली रुटीनचं जे काही काम असेल ते करावंच लागत होतं. आणि माझे मिस्टरसुद्धा मला मदत करू लागायचे बरं का. असं नाही की मी सगळं घरातले मी एकटीच काम करायची, इथलं पण तिथलं पण, असं काही नाही आहे. जे काही असेल ते थोडंफार मला कामाला जायच्या अगोदर मला जेवढं माझ्या टायमिंगमध्ये होईल तेवढं मी काम करून जायचे. बाकी इतर जे काही राहील, जे काही घरात जे काही काम असेल, मग ते काही असो, ते सगळं मग माझे मिस्टर काम करायचे. त्यामुळे मला इतकं काही टेन्शन नव्हतं. आणि शिफ्ट माझ्या डबल असल्यामुळे मला थोडंफार कामाला खूप ॲडजस्टमेंट करावी लागायची, घरातल्या कामाची, तिकडच्या कामाची, आणि सोबत मुलाचं पण बघायचं. त्यामुळे मग थोडंसं त्रास व्हायचाच. आणि नशीब मला माझे मिस्टर मदत करायचे, मुलाचं ते शक्यतो बघायचे, जे काय असेल ते मग मी करायचे. आणि हे बघा, मी जे काय वरचं जे सामान वगैरे असेल ते त्याच्याकडे द्यायचे. आणि इथं मी त्याला टाळवते वाजवून दाखवायचे. मी त्याच्या स्कूलमध्ये एक वारकरीचं त्याचा लूक होता, तेव्हा तो टाळ घेतलेला मी त्याला. तर मी त्याला ते वाजवून दाखवत होते. तो बोलायचा मम्मा मला ते वाजवून दाखव ना, म्हणून मग मी त्याला वाजवून दाखवतो. आणि ते बघा, तो हातातच घेऊन फिरतोय तो.
मी जे काही काम करत होते, जे काही त्याला वरून देत होते, तो सगळं घ्यायचा. मग तिथं काय जे काही जाळ्या वगैरे होत्या, कॉक्रोचचे जे काय असेल ते मी तिथं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मग मी तिथले सगळं क्लीन वगैरे करून घेतलं, पुसून घेतलं. खूप दिवस क्लिनिंग वगैरे काही केलं नव्हतं, त्यामुळे मग थोडीफार जास्त प्रमाणात धूळ होती तिथं. आणि आपल्या बायकांना एक तर अनुभव आहे, आपण जेव्हा क्लिनिंग करतो ना घरात, तेव्हा आपल्यालाच खूप छान वाटतं. आणि जेव्हा क्लिनिंग वगैरे घराची होती ना, तेव्हा असं वावरायला घरात खूप छान वाटतं. आणि एक आहे माझा वैयक्तिक अनुभव आहे की मी जेव्हा क्लिनिंग वगैरे करते ना, आणि खास करून तर आपली लादी वगैरे जेव्हा पुसून घेतो ना, तेव्हा त्या लादीवरती, थंडगार लादीवरती सुकल्यावरती असं झोपायला मला खूप छान वाटतं. भारी वाटतं ते लादीवरती, थंडगार वाटतं आणि एक प्रसन्नता वाटते. आणि घर स्वच्छ राहिलं की पॉझिटिव्ह एनर्जी पण येते. त्यामुळे आपल्याला आणखीन वेगळं काही करायची गरज मला तरी वाटत नाही. तिथे मी एक काढून क्लिनिंग वगैरे करत होते. आणि वरचं क्लीन करते म्हणल्यानंतर खालच्या डब्यावरची जे काही धूळ वगैरे पडत होती ते मी थोडंफार स्वच्छ करून घेत होते. आणि जे काही तिथलं जास्त व्यवस्थित होतं सामान, ते थोडं ठेवून दिलं मी नंतर. तर बघू शकता तुम्ही, इथं मी हे क्लिनिंग वगैरे करून घेतलं आहे. आणि इथं काही थोडंफार मी सामान त्याचं थोडं इथं जे होतं ते थोडं ठेवलं आहे. आणखीन बाकी इकडचं ठेवायचं आहे. हे त्या बास्केटमधलं जे आहे त्यातलं ते थोडंफार काही सामान काढून ठेवले. आणि जे काही एक्सपायर वगैरे झालं होतं ते मी टाकून दिलेलं आहे. बघा, हे माझ्या मुलांनी केलेले भांडे साफ केलेले. हे बघा, अजिबात काही नाही, कारण हे मी मागेच भांडी धुवून ठेवलेले. आणि फक्त जे काय आता थोडीफार जी धूळ होती ते क्लीन करून ठेवली. हे बघा, हे माझ्या मिस्टरांना त्यांच्या कंपनीतून मिळालेलं ॲज अ बेस्ट एम्प्लॉई म्हणून गिफ्ट मिळालेलं. आणि हे पण त्यानंतर मी लगेच जे काही आपलं कांदे टमाटे ठेवायचं ते स्टँड असतं ते पण लगेच क्लीन करून घेतलं. मग मी लगेच किचन वाट्याखाली जे काही डबे वगैरे होते ते पण क्लीन करून घेतले. आणि मी असं पण त्यातलं जे काही सामान वगैरे संपतं ना आपलं, ते मी लगेच डबे वगैरे धुवून घेते. असं ठेवत नाही नंतर एकदाच काढायला, कारण लोड पडतो म्हणून मग मी जे काही संपेल ते लगेच घेत असते काढून. त्यामुळे इतकं काही जास्त घाण नव्हतं. जे पाठीमागचे डबे होते ज्याचा जास्त यूज होत नाही तेच थोडेसे जरा घाण होते. आणि जे काही थोडंफार मी जे एक्स्ट्राचं सामान वगैरे ठेवलेलं तेच होतं, ते पण लगेच काढून घेतलं, झाडून वगैरे घेतलं, क्लीन करून घेतलं. आणि हे बघा, क्लीन केल्यानंतर हे असं काहीतरी मस्त दिसते. आणि जेव्हा आपण घर वगैरे साफ करतो, स्वच्छ करतो ना, तेव्हा आपल्याच मनाला आपल्यालाच खूप भारी वाटतं ते. त्यानंतर हे बघा, त्याची जी काही मांडणी होती ती मी अशी केली. तिथे तेल डब्बा, शेंगदाणे, हे मसाला डब्बा, हे असं काहीतरी ठेवलं होतं. नंतर जास्त सामान पण जास्त ठेवत नाही मी, कारण लागेल तसंच थोडं भरून घेते. मग दुपारी हे आल्यानंतर त्यांनी वडापाव वगैरे आणलेले. मग आम्ही बसून खाल्ले. माझा मुलगा तुम्हाला ॲक्टिंग करून दाखवते आणि ते माझे मिस्टर. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो, काही घराची ॲक्सेसरीज आणायची होती. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. आणि हे बघा, क्लीन केल्यानंतर हे असं काहीतरी मस्त दिसते. आणि जेव्हा आपण घर वगैरे साफ करतो, स्वच्छ करतो ना, तेव्हा आपल्याच मनाला आपल्यालाच खूप भारी वाटतं ते. आपल्याच कामाबद्दल आपल्यालाच कौतुक राहतं नेहमीच.